भाईसाहेब, अकलूज नगर परिषदेची सांगता सभा आता झाली. तुम्ही गौप्यस्फोट केलाय की देशातलं आणि महाराष्ट्रातलं सरकार पडलं म्हणून काय सांगा? नक्कीच बघा ना पुढं पुढं काय होतंय ते कळेल तुम्हाला. गौप्यस्फोट सांगायचं नसतो ना, बाकीचं काय चाललंय ते दिसेल तुम्हाला. मोठ्या घटना येत्या 6 महिन्यात घडतील आणि त्याचा परिणाम देशभर झालेला दिसेल तुम्हाला. राज्य सरकारची काय स्थिती असणार? केंद्रात सांगितलं तुम्ही, राज्यात वर बदलली की सगळीकडेच बदलतं ना. मुख्यमंत्री अकलूजला आले नाहीत तुम्ही म्हटलं, नेमकं काय कारण असेल? ते मुख्यमंत्र्यांना विचारायला लागेल का आले नाहीत. संकेत काय मिळतंय? क्लिअर संकेत दिले ना मुख्यमंत्र्यांनी. अकलूजला न येऊन त्यांनी क्लिअर संकेत दिले. आणि काल जे काय विरोधकांच्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांचं भाषण दाखवलं, ते भाषण महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकांसाठी होतं. ते खास करून काय अकलूजसाठी नव्हतं. तुम्ही जर त्यांच्या साईटवर गेला मुख्यमंत्र्यांचं तर तुम्हाला ते भाषण बघायला मिळेल. भाईसाहेब, खरं तर माजी आमदार शहाजीबाबू पाटील हे महायुतीचे सरकारमध्ये होते, आमदार होते. काल त्यांच्याच कार्यालयावरती छापे पडलेला, काय सांगा? विरोधात गेल्यामुळे दुर्दैव आहे. इलेक्शन हे इलेक्शनच्या पद्धतीने खेळलं गेलं पाहिजे. असं प्रशासनाचा दबाव आणून विरोधकांना खिंडीत पकडून असं जर इलेक्शन लढायचं असेल तर मग इलेक्शन लावायच्याच कशाला? हाही प्रशासक ठेवा आणि त्यांच्या थ्रूच कारभार करा. तुम्ही लोकशाही म्हणता एकीकडे, तर लोकशाहीचा मताच्या रूपातून घ्या ना तुम्ही. दडपशाही नाही कशाला, ही हुकुमशाही आहे. भाजप नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका लढवते, तिथंच भाजपने राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र दिले की तिथं स्थगिती द्यावी निवडणुकीसाठी. आज आली स्थगितीची ऑर्डर. बऱ्याच ठिकाणी ज्या नगरपालिका हरल असं वाटत होतं त्या सगळ्या नगरपालिकांना स्थगिती दिलेली. नगरपालिकेच्या इतरही निवडणुका आहेत. सोलापूर जिल्ह्याची एकूण परिस्थिती काय असणार? महायुतीचा कल असेल का महाविकास आघाडीचा कल असेल? महाविकास आघाडीचा कल असेल, दिसेल तुम्हाला. काल सभेतून माझ्या आमदारांनी आपल्यावरती खालच्या भाषेमध्ये येऊन टीका केली, त्याबद्दल आपण काय सांगा? एकंदरीत कालच्या पूर्ण सभेविषयीची प्रतिक्रिया. ती त्यांची संस्कृती आहे. आमची संस्कृती आमच्या भाषणातून तुम्ही बघितली. आम्ही कोणालाही खालच्या पातळीत जाऊन टीका केली नाही. ज्या वस्तुस्थिती आहेत ते जनतेसमोर मांडल्या. आम्ही काही फेक फोटो तयार करून दाखवले नाहीत किंवा काय करून दाखवलं नाही. जे खरं आहे ते दाखवलं सगळ्यांना. त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे. आता ती संस्कृती अकलूज गावाने स्वीकारायची का चांगली संस्कृती स्वीकारायची ही जनता उद्या मताच्या रूपातनं दाखवून देईल. अकलूजचा भूमिपुत्र या नात्याने आपण अकलूजकरांना काय आव्हान करावं? माझं अकलूजला हे आव्हान राहील की आदरणीय पवारसाहेब आणि विजयदादांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल उभं आहे, उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या उभाटा पक्षाच्या सर्वच नगरसेवक उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावं. धन्यवाद.